डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणं मंत्री गिरीश महाजनांना भोवणार असं दिसतंय। महाजनांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी माधवी जाधव यांनी केली आहे। पुढारी न्यूजशी बोलताना माधवी जाधव यांनी मागणी केली आहे, अन्यथा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणार असं माधवी जाधव यांनी म्हटलंय। तर मी दिलगिरी व्यक्त केली आहे, विषय थांबायला हवा असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन पार पडलं। यावेळी मंत्री गिरीश महाजन आपल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास विसरले, त्यामुळे माधवी जाधव या वनकर्मचारी महिलेनं या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास अनावधानाने विसरलो असं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी दिलंय। आम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे, तर आमचा मत व्यक्त करण्याचा सुद्धा अधिकार आम्हाला हवा आहे आणि तोच मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून वापरलाय। गिरीश महाजन माझ्यासाठी झिरो आहेत, झिरो राहणार। मला भीती वाटत नाही। त्यांना माझं जे करायचंय, मला नेस्तनाबूत करायचंय करा, सर पे कफन बांध के मैं चली हूं। एक तर ते राहतील, नाही तर मी तरी राहील, पण मला गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून पण नकोय। खरं सांगते मी, कारण ज्यांनी आमच्या बाबासाहेबांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाकारलं, त्या माणसाला मी मान देऊ इच्छित नाही। माझ्यासारखे असंख्य लाखो लोक देऊ इच्छित नाही। अनवधानाने म्हणणारा माणूस चौथी नापास नाहीये किंवा अंगठे बहादर नाही। तो जमाना गेला की अंगठे बहादर मंत्री आणि पदवीधर पिऊन होते। आता पिऊन पण अंगठे बहादर नाहीये, तेही सुशिक्षित आहे, ग्रॅज्युएट आहे आणि मंत्री सुद्धा आहेत। तर ते त्यांना कितपत शोभतंय, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। नाही, मागणी ते काही कोणी करू शकतो, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। मी कालही या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटांनी काय गोंधळ म्हणजे असं चाललं नाही, म्हटलं हो ते चुकून झालं, अनावधानाने झालेलं आहे। मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो, कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे। मग इतकं चांगलं वातावरण असताना एखादा शब्द माझ्याकडून राहून गेला, त्यामुळे मला वाटतं त्याचं असं इतका त्याच्याबद्दल राजीनामा द्या, अॅट्रॉसिटी दाखल करा, मला कुठेही त्यांच्याबद्दल काही आकस आहे का भावना दुखायची असायला कुठलाही विषय नाही। पण आता उगाच त्याच्यामध्ये आता झालेलं मी दिलगिरी लगेच 2 मिनिटात व्यक्त केली, असं असताना सुद्धा मग काही लोक त्यात तुम्हाला जर काही राजकारणच करत असेल तर मग माझं त्यात नाईलाज आहे। काय गिरीश महाजन साहेब, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झालात, त्यांचं नाव घ्यायला तुमची जीभ कचरते? ज्या बाबासाहेबांच्यामुळे तुम्ही आज लाल दिव्याच्या गाडीत फिरताय, त्यांचं नाव विसरणं हे अनवधान नाहीये, तो कृतज्ञपणा आहे। अहो, तुमच्यासाठी बाबासाहेबांचं नाव हे फक्त प्रोटोकॉल असेल, पण ते नाव आमच्या श्वासात आहे। तुमची भाषणं कागदावर असतील, पण बाबासाहेबांचं नाव आणि त्यांचा विचार आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे। आणि बाबासाहेबांचं नाव घेण्यास भाजप नेत्यांना लाज वाटते अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली। तर महाजनांनी माफी मागत नाक घासलंय, आता विषय ताणू नका असं खासदार संजय राऊत म्हणाले। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे? बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो। त्यामुळे त्या महिलांनी या देशाच्या जी घटना, संविधान जे जगातील सर्वोत्तम असं संविधान बाबासाहेबांनी देशाला दिलं, मग संविधान निर्मात्याचं नाव घेण्यासाठी जर लाज वाटत असेल तर हे हुकुमशाही पद्धतीनं खुर्चीवर आलेत की लोकशाही पद्धतीनं आलेत, याचं उत्तर जनता मागेल। 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळालं, भारत प्रजासत्ताक झाला। अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे। आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या ज्या भावना उचंबळून आल्या, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचंही कौतुक करतो। पण आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणू नये।